नमस्कार मंडळी, कांचन होम किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। चला तर आपली आजची रेसिपी आहे वांग्याची भाजी। साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी ही वांग्याची भाजी आहे। तर रेसिपीकडे वळूया। इथं मी वांग्याच्या भाजीसाठी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यात मी मोहरी, जिरं, कांदा, एक कांदा मी बारीक चिरून घालणार आहे। तुम्हाला कांदा स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता आपल्याला हा कांदा गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आपला कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्याच्यात मी घरीच वाटलेली अद्रक लसूण पेस्ट घालत आहे। आता ही अद्रक लसूण पेस्ट पण आपल्याला छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। इथे मी वांगे आधीच कट करून ठेवले होते, त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे। तर आता मी वांगे टाकून घेते। मी वांगे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता वांगे आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत। ही भाजी जास्त मसाले न वापरता बनवलेली आहे, खायला पण खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता वांग्यामध्ये मीठ टाकून आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण लावून कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे। मी इथं झाकण लावून ठेवते। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। आता आपली वांगी छानपैकी तळून झालेली आहेत। मी अजून इथं 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते आहे। तर तुम्ही बघू शकता आपली वांगी आता मऊ शिजलेली आहेत। आता याच्यात आपल्याला काही घरगुती मसाले टाकायचे आहेत। इथं मी लाल तिखट, मी इथं लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली आणि हे घरीच वाटलेलं लाल मिरचीचं पावडर आणि कांदा लसूण मसाला तिन्ही पण मी 1-1 चमचा घेतलेला आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता हे तिखट आपल्याला मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत। तर आत्ताच आपल्या भाजीचा कलर किती सुरेख आला आहे बघू शकता। इथे मी 2 चमचे शेंगदाणे आणि तिळाचा कूट घातलेला आहे। आता तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला भाजीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा। आता तुम्हाला कुठल्या पण मसाल्याच्या भाजीला गरम पाणीच वापरायचं आहे। इथं मी 1 वाटी गरम पाणी भाजीत घालते आहे। तुम्ही भाजीचा रस्सा तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट बनवू शकता। इथे मला थोडीशी ग्रेव्ही पातळ ठेवायची आहे म्हणून मी पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे। आता आपल्याला झाकण ठेवून हे वांगे शिजवायला ठेवायचे आहेत। तर इथं बघू शकता आपली वांगी आता छान शिजली आहेत। आपली भाजी रेडी आहे खायला। थँक्यू।